केरवडे परिसरात बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. महिला, शेतकरी आणि लहान मुलांनी विशेष सतर्क राहण्याचे वनविभागाचे आवाहन. बिबट्या दिसल्यास 1926 वर संपर्क साधा. चंदगड तालुक्यातील केरवडे परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गावालगतच्या शेत परिसरात बिबट्याच्या हालचाली दिसून आल्याची माहिती समोर आल्यानंतर वन विभागानं तातडीची सूचना जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. वनक्षेत्रालगत मानवी वस्ती वाढत असल्यानं वन्य प्राण्यांचा गावांच्या दिशेनं वावर वाढत असल्याचं चित्र दिसतंय. या पार्श्वभूमीवर वन विभागानं विशेष दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः पहाटेच्या आणि रात्रीच्या वेळेत नागरिकांनी एकटे बाहेर जाणं टाळावे असे सांगण्यात आले आहे. महिला, शेतकरी आणि लहान मुलांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असून लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये असं आवाहन करण्यात आले आहे. शेतात जाताना शक्यतो समूहाने जावे, टॉर्च सोबत ठेवावा, तसंच घर आणि परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवावी अशा सूचनाही वन विभागानं दिल्या आहेत. दरम्यान पाळीव जनावरं सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं असून बिबट्या दिसल्यास घाबरून आरडाओरडा करणं, दगडफेक करणं किंवा त्याचा पाठलाग करणं टाळावं असं स्पष्ट करण्यात आलंय. अशा कृतींमुळे तो अधिक आक्रमक होण्याची शक्यता असल्याचा इशाराही वन विभागानं दिलाय. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता जबाबदारीनं आणि शांततेनं वागण्याचं आवाहन करण्यात आलंय. बिबट्या दिसल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं असून नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक 1926 उपलब्ध करण्यात आलाय. तसंच परिमंडळ वन अधिकारी कृष्णा डेळेकर आणि वनरक्षक मौला मुबारक सनदी यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.